ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु परमात्मा परस्पर विरोधी धर्म एकत्र नांदवतो. भाग 1. ओवे आहेत 57 आणि 58. गुरु व शिष्य असे द्वैत सद्गुरु उभारतात, पण मुळात त्यांच्याकडे एकपणाचाही दुष्काळ असतो. असं असतानाही हा द्वैताचा सोहळा ते वाढवतात. ही नवलाईची गोष्ट कशी आहे? द्वैत व अद्वैत या दोन्ही भावांना ते सारखेच आधारभूत होऊन कसे राहिले आहेत ते स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की जग अवघे पोटी माये, गगना येवढे होऊन ठाये, की त्याची निसीस आहे नाहीपणाची. माये म्हणजे सामावते, निसी म्हणजे रात्र किंवा अंधार. सद्गुरु सर्व विश्वाला आपल्या पोटात सामावून घेऊन पुन्हा ते गगना एवढे होऊन राहतात. ते नाहीपणाचा आरोपही सहन करतात आणि परमात्मा गगना एवढा व्यापक होतो म्हणून सगळे जग याच्या पोटात गगनाप्रमाणे मावू शकते आणि सर्व जगाला आपल्या पोटात सामावून घेऊनही पुन्हा नाहीपणाची खूण मिरवतोच. पुढे म्हणतात, हा पूर्णते लागी आधारू, सिंधू जैसा दुर्भरू, तैसा विरुद्ध पाहुणेरू याच्या घरी. दुर्भरू म्हणजे भरण्यास कठीण, पाहुणेरू म्हणजे पाहुणचार. समुद्र जसा एकीकडे पूर्णतेला आधार आहे तितकाच तो दुर्भरही आहे. त्याचप्रमाणे सद्गुरु परमात्म्याच्या घरी आहेपणा आणि नाहीपणा या परस्पर विरोधी धर्मांचा सारखाच पाहुणचार होत असतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, सूक्ष्म म्हणो तरी नभाहून थोर, जेथे विश्वाकार साठवेह, नसो निजो आहे असोनीही नाही, नाहीपणा तेही प्रकाशी जो. असोनी अपूर्ण, सिंधू तो दुर्भर, साठवी संभार नद्यांचाही, न मोडिता तैसे निजे एकपण, घेई सामावोन जगासी जो. सत्य आणि मिथ्या ऐसे भासे द्वैत, करी जो स्वागत दोघांचेही. गुरु शिष्याचे नाते हे स्वसंवेद्य स्वरूपाचीच अभिव्यक्ती असते. एक गुरु स्वरूप गुरु व शिष्य या बाह्यद्वैतातून स्वतःची सोयरीक अनुभवत असते. हे दोविण सोयरेपणा अनुभवणे कसे शक्य असेल? व्यवहारात तर दोन व्यक्तीतच सोयरेपणाचा संबंध जडून येताना दिसतो. इथे कोणत्याही प्रकारचे भिन्नत्व नाही, म्हणजे द्वैत नाही व द्वैत सापेक्ष एकत्वही नाही. अशा सद्गुरूशी संबंध आल्यामुळं द्वैतपणही संपले व त्या नाहीपणात विरून जाऊन ज्ञानदेवांचे सद्गुरु वंदन करणे ही या सख्यत्वाची नवाई आहे. वस्तुतः तेथे द्वैत तर नसतेच, पण एकपणही नसते, पण ते प्रकटल्यासारखे भासते. ते भासणे कसे असते, ते परस्पर विरुद्ध धर्मांना आधारभूत कसे असते, ते ज्ञानदेव वरील ओवीत आकाशाच्या दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की आकाश जसे सर्व उत्पन्न झालेले जग आपल्या पोटात सामावून घेऊन व्यापक होऊन राहते, त्याप्रमाणे श्री गुरु आकाशा एवढे व्यापक होऊन राहतात. गगना एवढे असं जरी म्हटलं असलं तरी गगनापेक्षाही व्यापक होऊन राहतात, कारण सर्व जग ज्या आकाशाने आपल्या पोटात सामावून घेतलं आहे त्या आकाशालाही ते आपल्यात सामावून घेतात. सर्व जगाला आकाशाने आपल्या पोटात स्थान दिले आहे. एखाद्या गर्भवती स्त्रीप्रमाणे हे आकाश जगरूपी बाळ आपल्या पोटात सांभाळत असते. ते आहेपणाने भासणाऱ्या जगाचा सांभाळ करते. जगताला आधारभूत होऊन राहिलेले असल्यामुळं आकाश जरी दिसत नसले, सूक्ष्म असले तरी ते आहे असेच सिद्ध होते. आणि रात्री जेव्हा सर्व जग अंधारात बुडून जाते तेव्हा रात्री जग दिसत नाही, म्हणजे आकाशही नाही असं भासतं. तेव्हा ते नाहीपणा सुद्धा सहन करते. आकाश जसे आहेपणा आणि नाहीपणा हे दोन्ही परस्पर विरोधी धर्म आपल्या ठिकाणी नांदवते, त्याप्रमाणे सद्गुरु स्वरूप सुद्धा असे परस्पर विरोधी धर्म आपल्या ठिकाणी नांदवते. किंवा सर्व जग आकाशात राहते म्हणून आकाश प्रत्ययास येत नसलं तरी ते आहे असेच म्हणावे लागते व त्याच जगताचा अभावही त्या आकाशाच्या ठिकाणीच राहतो. जगताचा अभाव झाला म्हणून आकाश नाही असंही म्हणता येत नाही, तर ते नाहीपणानं मिरवतं. परमात्मा नाही असं म्हणता येत नाही, कारण तो सर्व जगाला आधारभूत होऊन राहिलेला आहे. तो आहे असंही म्हणता येत नाही, कारण तो दृश्य होऊन प्रत्ययास येत नाही. एकूण त्या आकाशाप्रमाणे आहे नाहीपणाचे दोन्ही भाव सद्गुरु परमात्मा आपल्या ठिकाणी नांदवतो. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे की मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः, न च मत्स्थानी भूतानी न चाहम तेष्वस्थितः, न च मत्स्थानी भूतानी
पश्चिमे योगपेश्वरम अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. भगवंत सांगतात की मीच सत आहे, मीच असतही आहे. आहेपणाला व नाहीपणाला त्याने सारखाच आश्रय दिलेला आहे. व्यवहारात आहेपणा व नाहीपणा हे दोन परस्पर विरोधी भाव एकत्र नांदताना दिसत नाहीत. जी वस्तू आहे ती नाही असं म्हणता येत नाही व जी वस्तू नाही ती आहे असं म्हणता येत नाही. एकच वस्तू एकाच वेळी आहे व नाही या दोन्ही भावना प्राप्त होऊ शकत नाही. मग परमात्म्याकडे हे दोन्ही परस्पर विरोधी धर्म कसे असतील अशी शंका कोणी घेतली तर पुन्हा ज्ञानदेव त्यासाठी पुढचा समुद्राचा दृष्टांत देतात. समुद्राला सर्व नद्या येऊन मिळतात. वर्षा काळात त्या सर्व नद्यांचे पाणी हा समुद्र आपल्या पोटात गडप करून टाकतो. त्यामुळे तो दुर्भर आहे. कितीही पाणी त्याच्याकडे आलं तरी त्याची पाण्याची हाव काही संपत नाही. उलट ग्रीष्म ऋतूत नद्या आटून जातात. मग त्या समुद्राकडे नद्यांकडून येणारा पाण्याचा ओघ बंद होतो. पण म्हणून समुद्रातले जल कमी झाले असंही होत नाही. नद्या पाणी आणत नाहीतर न आणत हा आपला जेवढा व जसा भरलेला असतो तसाच असतो. नद्यांनी पाणी आणले नाही म्हणून यातले जल काही कमी होत नाही, म्हणून हा पूर्ण आहे. व नद्यांनी कितीही जल आणून टाकले तरी हा नाही म्हणत नाही, म्हणून हा अपूर्ण आहे. तो भरून काढण्यास कठीणही आहे आणि पूर्ण भरलेलाही आहे. अशा प्रकारे समुद्र पूर्णतेची व अपूर्णतेची पराकाष्ठा आहे. पूर्णतेला व अपूर्णतेला सारखाच आधारभूत होऊन राहिला आहे. हीच गोष्ट त्यांनी पुढच्या ओवीत सूर्याच्या दृष्टांताने पटवलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.